सोमजाईकडून पहिली चढाई घेऊन येतोय तो स्वतः कर्णधार विराज. विराजच्या समोर आहे तो शिवराजे बचा 7चा डिपेंड. पाहूया 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. छान सुंदर हात लांब करून गडी बाद करण्याचा प्रयत्न आणि यशस्वी चढाई. पहिल्याच चढाईत गुण मिळवून देतो. आपल्या संघाचं खातं ओपन करतोय तो विराज. त्यांना प्रत्युत्तर भोसले स्वतः कर्णधार. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आपल्या संघाचा एक हिरा मैदानाबाहेर बसला याची जाणीव ठेवून खेळतोय तो भोसले. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर शिवम वाणी. मागच्या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याचा गौरव करण्यात आला होता असा हा खेळाडू म्हणजेच मालिकावीर तो शिवम पुन्हा एकदा आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. आपल्या संघाचा गुणफलक वाढवते तो शिवम. आपल्या संघाला 1 गुण मिळवून देतोय. त्यांना प्रत्युत्तर भोसले. त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती अमर सोमजाईच्या प्रांगणात. पाहूया संत गतीने खेळ करतोय. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा शिवम ज्यांनी मागच्या चढाईत. बंटी कोसबे आपण कुठे असेल तर त्वरित स्टेजवर यायचंय. ओमकार दातार आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. पाहूया 2 गड्यांची कमाई केली. 2 गुणांची कमाई केली ती शिवमने आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर जय परकर. पाहूया 7 विरुद्ध 1 डू ऑर डायची चढाई. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का. पाहूया छान परंतु उत्कृष्ट पकड. बोनस गुण घेतला होता परंतु स्वतः बाद झालाय. दोन्ही संघांना 1-1 गुण मिळतोय. सचिन भूषण यांना विनंती करतोय सुरेशजी साखरे यांचा सत्कार करायचा आहे. चढार गेला तो विराज. 2 विरुद्ध 1 सुपर टॅकलची संधी आहे ती शिवराजे संघाकडे. पाहूया छान सुंदर परंतु आणि अशा तऱ्हेने 2+2 2+2 असे 4 गुण मिळतील ते अमर सोमजाई संघाला. सुंदर चढाई आतापर्यंत विराज आपल्या संघाला मिळवून देतोय. ऑल आउट होतोय तो शिवराजे ब संघ. ऑल आउट म्हणजेच कबड्डीत ऑल इन असा होतो. टाइमअप घेतलाय तो अमर सोमजाई संघाने. विनंती करतोय या पुढील सामन्यासाठी दोन्ही संघांना सनशाईन विरुद्ध भैरवनाथ ए दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. चढर जात आहे तो शुभम भोसले. शुभम भोसलेच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. पाहूया छान सुंदर चढाई. आपला संघ काही गुणांनी पिछाडीवर आहे याची जाणीव ठेवून खेळतोय परंतु रिकामे असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर अस्मित. विनंती करतोय प्रेक्षक वर्गाला आपल्या गाड्या ज्या रस्त्यात लावल्यात आपण बघा गाड्या येते टुरिस्ट लोकांच्या त्यामुळे आपण आपल्या गाड्या साईडला करायच्या आहेत. कोणत्याही गाडीला व्यत्यय आला नाही पाहिजे. आपण आपल्या गाड्या पुढे भव्य असं मैदान आहे तिकडे लावायचे आहेत. स्टेजच्या पाठीमागे तिकडे लावायचे आहेत. आपल्याला विनंती असेल आपल्या गाड्या तिकडे लावायचेत. कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे. अस्मित रिकामे आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर जय. पाहूया रायडर बाद होतोय कारण का लॉबी मध्ये गेला होता त्यामुळे स्वतः बाद होते. त्यांना प्रत्युत्तर श्रुतिक वाणी जो साई कृपा संघ आहे महिलांचा त्या संघाचा कोच आपल्याला पाहायला मिळतात मैदानात. आज ज्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवलाय तो श्रुतिक वाणी यांचा संघ त्यांचा कोच आपल्याला मैदानात दिसतोय. संत गतीने खेळ करतोय. रिकामे असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर अमरदीप पाटील.
अस्मित भास्कर अस्मित अस्मी भास्कर गोरनाक यांच्याकडून मंडळाला 200 रुपयाची देणगी आले. मंडळ त्याचा अत्यंत अत्यंत ऋणी आहे. चढार गेलाय तो अस्मित. डुवाडायची चढाई पाहूया. आणि मला वाटतं पाहूया किती गुणांची कमाई आहे. सुपर रेड. या सामन्याची पहिली सुपर रेड केली ती अस्मितने. त्यांना प्रत्युत्तर भोसले. भोसलेच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. छान सुंदर चढाई. हात लांब करून गडीबाद करण्याचा प्रयत्न, परंतु रिकाम्या असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा विराज. श्रीवर्धन मध्ये कबड्डी स्पर्धा असल्या की नक्कीच श्रीवर्धन मध्ये दिसतो. इतर वेळेला मुंबईमध्ये असतो. खास कबड्डीचा आनंद घेण्यासाठी श्रीवर्धन मध्ये येतो खरोखर. आणि त्याच्या माध्यमातून बिना प्रॅक्टिसचा सुंदर खेळ पाहायला मिळतो तो विराज. चढार गेला तो भोसले. पाहूया 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती. डुवाडायची चढाई. छान सुंदर. डाव्या कोपऱ्यातून मधल्या कोपऱ्यात पुन्हा डाव्या कोपऱ्यात. डुवाडायची चढाई करूया मरोया इराद्याने चढार गेलाय. आणि स्वतः बाद होतोय. त्याला प्रत्युत्तर शिवम वाणी. आमचे प्रेक्षक वर्ग जे ऑनलाईन कबड्डीची स्पर्धा पाहत आहेत त्यांच्याकडून शिवराजे क्रीडा मंडळाचा अमरदीप पाटील याला खुशखबर आहे. आपण जर का एकाच चढाईत एक गडी बाद केला तर विशाल मोकल यांच्याकडून आपल्याला 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. ऑनलाईन स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि ऑनलाईन स्पर्धा पाहून आपल्या आवडत्या खेळाडूला बक्षीस सुद्धा लावताना दिसत आहेत. त्याबद्दल विशाल मोकल यांचं खूप खूप आभार. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. विश्रांतीपर्यंतचा गुणफलक अमर सोमजाई 14 गुण, 1 गुण आहे तो शिवराजे ब संघ. अमरदीप पाटील आपल्याला सुवर्ण संधी आहे. आपण जर का एकाच चढाईत एक गडी बाद केला तर 100 रुपयाचं बक्षीस विशाल मोकल जे ऑनलाईन कबड्डी बघतायत त्यांच्याकडून दिलं जाईल. यानंतर होणारा सामना भैरवनाथ क्रीडा मंडळ अ विरुद्ध सनशाईन. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर करायचा आहे. त्याचप्रमाणे क्रीडा रसिकांसाठी खुशखबर आहे. शिवशंभो क्रीडा मंडळ जीवनेश्वर विभाग प्रथम महोत्सव श्रीवर्धन शहर मर्यादित आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा. या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक रोख रक्कम 10,001 व चषक, द्वितीय पारितोषिक 7,001 व चषक, तृतीय पारितोषिक 4,001 व चषक, चतुर्थ पारितोषिक 4,000 व चषक. त्याचप्रमाणे उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू चषक दिले जातील. या स्पर्धा दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी खेळवल्या जातील. या स्पर्धेचं ठिकाण महेश्वरा येथील भव्य पटांगण. सामना चालू झाला आणि सुंदर अशी टॅकल पाहायला मिळते ती अमर सोमजाई संघाकडून. पुन्हा एकदा ऑल आउट होतोय तो शिवराजे ब हा संघ. या सामन्यासाठी संपर्क साधायचा पारस साखरे, सुमित गुरव, सुशांत गुरव आणि अक्षय पवार यांच्याकडे. दिनांक 1 फेब्रुवारी रोजी या स्पर्धा खेळवल्या जातील. शुभम रिकाम्या असता प्रथम बुद्ध दाखल. त्यांना प्रत्युत्तर राज पवारच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड बोनस गुण ऑन आहे. पाहूया 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती शिवराजे ब च्या अंगणात.
संथ गतीने खेळ करतोय तो राज. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर शुभम भोसले. चढा गेला तो शुभम. बघा अमरदीपसाठी अजून बक्षीस आलंय. एका चढेत एक गडी बाद केला तर ज्युपिटर कंपनीचे नाईट शिप आहे त्यांच्याकडून 50 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. सुवर्ण संधीचं सोनं करायचं आहे. पाहूया. वैष्णव विनय भगत यांच्याकडून मंडळाला 251 रुपयाची देणगी आली. मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत ऋणी आहे. स्मित सुरेश पवार यांच्याकडून मंडळाला 501 रुपयाची देणगी आली. मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत ऋणी आहे. चढा गेला तो अमरदीप. बघा विनंतीला मान देऊन गेलाय आणि बाद होतोय. चांगला प्रयत्न होता परंतु अपयशी ठरलाय. त्यानंतर रिशांक अमर कोजवे यांच्याकडून मंडळाला 1001 रुपयाची देणगी आली. मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत ऋणी आहे. चढार गेलाय तो अस्मित. डू ऑर डाय करो या मरो या इराद्याने चढार गेलाय. पाहूया 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती शिवराजे बच्या अंगणात आणि यशस्वी चढाई करतोय. आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. यवनला बाद करण्यात यशस्वी ठरतोय तो अस्मित. त्यांना प्रत्युत्तर जय. पुढील सामन्यासाठी मी विनंती करतोय पुन्हा एकदा भैरवनाथ क्रीडा मंडळ अ विरुद्ध सनशाईन दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानात हजर करायचा आहे. त्याचप्रमाणे निकेत कोजवे यांचं सुद्धा आगमन झालंय. दिव्यागरवरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेत. मी विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. संघात थोडस बदल केलाय तो अमर सोमजाई संघाने. पवारला संधी दिले. पाहूया 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे. संत गतीने खेळ करतोय. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर जय. जयच्या समोर आहे तो 7चा डिपेंड बोनस गुण ऑन आहे. पाहूया. आणि आता मात्र देवेश आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. सुंदर टॅकल देवेशच्या माध्यमातून. त्यांना प्रत्युत्तर सिद्धू. एक डिपेंडर आहे परंतु चढाईचा भार आपल्या खांद्यावर घेतलाय. पाहूया 5 नंबरची जर्सी परिधान केलेला सिद्धांत. 4 विरुद्ध 1 अशी चढाई. येतो 4 तारखेला येणार आहे. हो चालेल. नंतर फोन करतो. चढा गेलाय तो शुभम. शुभमच्या समोर आहे तो 7चा डिपेंड आणि उत्कृष्ट पकड. पुन्हा एकदा देवेश आपल्या संघाला 1 गुण मिळवून देतोय. त्यांना प्रत्युत्तर राज. डू ऑर डाय कर या मर या इराद्याने सुपर टॅकलची संधी आहे. पाहूया. छान सुंदर इकडून तिकडे पूर्ण मैदान हादरून सोडतोय आणि आता मात्र थोडीशी घाई त्यामुळे 1 गुण मिळतोय तो राजला. त्यांना प्रत्युत्तर अंकिश माळी. पाहूया अंकिश माळी त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड आणि पुन्हा एकदा मला वाटतं देवेशची हॅट्रिक झाले. लगातार 3 टॅकल देवेशच्या माध्यमातून पाहायला मिळतात. चढार गेलाय तो श्रुतिक वाणी आणि 1+2 असे 3 गुण मिळवलेत. टाइमअप घेतलाय तो शिवराजे ब संघाने. यानंतर होणारा सामना सनशाईन विरुद्ध
भैरवनाथ दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. लगेचच आपला सामना खेळवला जाईल. त्याचप्रमाणे समीर सातव यांना विनंती करतो, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आपली मंडळाने बसण्याची व्यवस्था केली. चढा गेला तो कल्पेश, बोनस घेऊन आपल्या तंबूत दाखल. सामना संपला, शेवटचा मिनिट जाहीर केला पंचांनी. चढायला जातोय तो एक युवा खेळाडू. विनंती करतोय निळकंठ पालेकर, आपण कुठे असाल तर मयुरेशजी मयेकर यांना येऊन संपर्क साधायचा आहे. पाहूया, छान सुंदर लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न, परंतु रिकाम्या असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर देवेश पवार. आतापर्यंत टॅकलचे 3 गुण आहे त्याच्या नावावर असा हा खेळाडू. छान सुंदर हात लांब करून गडी बाद करण्याचा प्रयत्न आणि उत्कृष्ट टॅकल पाहायला मिळते. सुंदर पकड शुभमच्या माध्यमातून देवेश याला, त्यांना प्रत्युत्तर कल्पेश. 1 गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल. सामना संपलाय, जाहीर केलाय पंचांनी. नक्कीच आता पंचांची सुद्धा कसरत आहे. आणि नक्कीच या सामन्याचा सामनावीर ठरेल जो बदली खेळाडू आला होता या संघात, तो ठरतोय. या सामन्यात दोन्ही संघांनी लाईनअप करायचा आहे. कल्पेश जागडे ठरतोय सामन्याचा सामनावीर, ज्यांनी या सामन्यात 2 गुणांची कमाई केली आणि सामनावीराचा मानकरी ठरतोय. विनंती करतोय दीपक जाधव यांना की आपण मैदानात जायचं आहे. दीपक जाधव यांना विनंती करतोय, सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी जायचं आहे कल्पेश जागडे यांना, ज्यांनी 1 बोनस आणि 1 गुण मिळवून दिला आपल्या संघाला, तो कल्पेश यांना. चला विनंती पुन्हा एकदा करतोय, भैरवनाथ विरुद्ध सनशाईन, दोन्ही संघाने त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सनशाईन हा संघ सुद्धा आपल्या या स्पर्धेत नवीन आहे. विनंती करतोय दोन्ही संघांना पुन्हा एकदा. भैरवनाथ विरुद्ध सनशाईन, त्यानंतर होणारा सामना असेल तो शेकाडी विरुद्ध काळेश्वरी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे राकेशजी रटाटे यांना सुद्धा विनंती करतोय, आपण व्यासपीठावर यायचं आहे. मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. कमलेश रटाटे कराटेचे कोच यांना सुद्धा विनंती आहे. राहुल चांदोरकर साहिलचे सहकार्य, त्यामुळे आपण व्यासपीठावर यायचं आहे.